आज आपण आलो मांजरा धरणावरती. हे पहा, आज आपण पाहणार आहोत मांजरा धरणाची ॲक्च्युली लेवल किती आहे ते. सकाळचा रिपोर्ट आपल्याकडे आहे. सकाळच्या रिपोर्टनुसार आज 80% धरण भरलेलं आहे. 79.63% धरण सकाळी भरलेलं होतं. 80% धरण भरलेलं आहे. आणि जर मीटरमध्ये पाहायचं म्हटलं म्हणजे फुटामध्ये तर फक्त जर मीटरमध्ये पाहायची म्हणली तर 1 मीटर फक्त हाईट पाण्याने भरायची राहिली. हे तुम्ही पाहू शकता. हा उजवा मांजरा कालवा आहे. उजवा कालवा इथं बघा, एवढं पाणी आहे. त्याचे तुम्हाला दिसतंय समोरचं ती पिवळी पट्टी, तेवढं फक्त पाणी भरायचं राहिले. अंदाज पहा, 1 मीटर आहे ते. 3 फुटाच्या आसपास ते लाईन आहे सध्या. एवढं फक्त पाणी आज भरायचं आहे. आवक जर सध्या पाहिली तर खूप कमी आवक आहे, 13 क्यूमेक्सनं. आणि जर क्यूसेक्समध्ये पाहायचं म्हणलं तर 601 क्यूसेक आज आवक चालू आहे. आवक सध्याच्या मानानंतर खूप कमी आहे मागील दिवसाची तुलना करता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा उजवा कालवा, त्यानंतर आपण दरवाजाच्या जवळ जाणार आहेत. दरवाजाच्या दोन्ही साईडनं आपण पाहणार आहे पलीकडं. त्यानंतर पुन्हा तो जो डावा कालवा आहे तो डाव्या कालवाकडे एक वेळेस आपण जाणार आहोत. म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा उजवा कालवा, दरवाजाची हे बाजू, दरवाजाची पुढील बाजू आणि डावा कालवा. या व्हिडिओमध्ये एवढं आहे. हे पहा, तुम्हाला जर हे पाहायचं असेल तर पाणी बघा कुठं आहे. आणि जे हे काळी पट्टी दिसते तिथं हे पांढरं तुम्हाला दिसतंय, तिथपर्यंत फक्त धरण भरायचं. 100% धरण होतं म्हणायचं. आजची पाण्याची लेवल 80% धरण भरलेलं आहे सध्या. चला आपण तिकडं दरवाजाकडे जाऊन पाहू.
त्या पलीकडे आता फुल पाणी भरलेलं आहे बघा त्या दरवाजाच्या. तिथून बघा थोडा दरवाजा पण लीक होत आहे. हा 18 नंबर दरवाजा, म्हणजे इकडून सगळ्यात पहिला म्हणायचं. तिकडून मेन दरवाजे आहेत, पहिले 6 दरवाजे ते पाणी आले की सोडून जातात. हे 18 दरवाजे सगळे. हे बघा ते बघा खालून कशी पिचकारी आहे. हा आहे डावा कालवा. आपण तिकडून आलो होतो उजव्या काल्याकडून. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर बघायचं असेल तुम्हाला, 15 दिवस अगोदर व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आपण. व्हिडिओ तुम्हाला वर आय बटनमध्ये तरी दिसेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. 15 दिवस अगोदर इथे किती पाणी होतं आणि आज सध्या बघा किती पाणी आहे. मी खाली जाऊन दाखवतो पाणी. हे बघा गेल्या वेळेस आपण तिथून रेकॉर्ड केला होता व्हिडिओ आणि ह्याच्या पाठीमागून जाऊन पलीकडचं आपण वरती गेलो होतो. याच्या पाठीमागून आता जाता येणार नाही. बघा हे पाणी, तिकडचं पाणी जरा शुद्ध दिसतं, नितळ पाणी असं म्हणजे दिसतं. आणि तिकडचं पाणी हे बघा गढूळ पाणी आहे. तिकडं बघा हे लाटा किती आहे तिकडं. तर गेल्या वेळेस हे सगळं दिसत होतं. ते तर समोरच्याचं ते मला वाटतंय ज्वारी होती वाटतंय, पिवळं आहे की सगळं पाण्याखाली गेलं. बघा इथं एवढं पाणी आहे. तिथे तुम्हाला अरे हे जे मला दिसतंय डाव्या काल्यापाशी बघा, ते खालून थोडं दिसतंय बघा पिवळी पट्टा आहे. ते तिथपर्यंत आलं की म्हणायचं 100% धरण भरलं. आज 80% पाणीसाठा आहे. जरी जे लेवल पाहायची म्हणलं तर बघा पाणी इथपर्यंत यावं लागतं. सध्या बघा तुम्ही हे जे आहे, मी सध्या उभारलो आहे इथपर्यंत पाण्याची लेवल यावी लागते. हे बघा काळा पट्टा दिसतो, तिथपर्यंत लेवल यावी लागते पाणी. तेवढं 100% धरण भरलं असं म्हणता येईल. हे पहा धनेगाव धरणाचं हे अलीकडची बाजू. धनेगाव धरण पूर्ण भरण्यासाठी 100% आज पाणी 80% आहे. पूर्ण भरण्यासाठी का इथपर्यंत पाणी यावं लागते.
हे जे तुम्हाला काळा पट्टा दिसतो इथपर्यंत पाणी यावं लागतंय. आज सध्या तिथं पाणी आहे, पण शेतकऱ्यांना बघा इथं मूग पेरलेला होता. पलीकडं ज्वारी म्हणजेच पावसाळ्याची ज्वारी म्हणजे कडूळ, त्याच्या पलीकडे तूर दिसायली, त्याच्या पलीकडे ऊस आहे. पण इकडं बघा ही पाण्यात गेलेली ज्वारी. अशा प्रकारे पेरणं कितपत योग्य आहे कमेंटमध्ये सांगा, कारण यांचे त्यांना पहिलेच पैसे भेटलेले असतील ज्यावेळेस धरण बनत होत त्यावेळेसच. एक प्रकारे ही पाण्याला अडथळाच आहे म्हणायचं. हे पहा पाणी इथपर्यंत यावं लागतंय. हे जे पट्टा दिसतो तुम्हाला, हे जे वेल आहे या वेलापर्यंत पाणी आलं तर 100% धरण भरतं. आणखी इथून पण 2-3 फूट पाणी खाली आहे. त्यात असे बघा असे पेरलेले हे मूग तर शेतकऱ्याला काढाय पण भेटला नाही, तसंच आहे त्याला शेंगा आहे सगळ्या. ही धरणाची अलीकडील बाजू तुम्ही पाहाल तर 7 दरवाजे पलीकडे आहेत, बाकीचे 11 दरवाजे इकडं, टोटल 18 दरवाजे आहेत. हे जे पलीकडचे 7 दरवाजे आहेत त्याचं मेन म्हणायचं. जर थोडं पाणी सोडायचं असेल ते त्याच्यातूनच सोडतात, किंवा खाली ह्या मांजरा धरणावर मांजरा नदीवर जे खाली छोटे छोटे बंधारे आहेत, 2-3 बंधारे आहेत तेलंगणा राज्य येईपर्यंत. तर त्या बंधाऱ्याला जर कोणतं पाणी घ्यायचं असेल तर 25 लाख रुपये पर बंधारा घेते. ते 25 लाख रुपये इथं आणून शेतकऱ्यांनी भरल्यानंतर त्या बंधाऱ्यासाठी पाणी सोडलं जातं. मग ते पाणी सोडण्यासाठी ह्याच 7 दरवाजाचा वापर केला जातो. ते पाणी सोडल्यानंतर समजा जर एक पाणी देवळाजवळ सोडायचं असेल, कोणतं सोडायचं असेल त्याच्यासाठी पाणी सोडायचं असेल तर बाकीच्या कोणत्याही बंधाऱ्याला पाणी अडवू देत नाही, तर डायरेक्ट तिथंच पाणी जमा केलं जाते. हे पहा हे 7 दरवाजे, हे मेन म्हणायचं. यातील कोणतरी एक दरवाजा लीक दिसते, आवाज तर येतोय. यानंतरचा आपला दुसरा व्हिडिओ डायरेक्ट आता धरण पूर्ण भरल्यानंतरच येईल. ज्यावेळेस दरवाजे ओपन करतील त्यावेळेस आपण येऊन रेकॉर्ड करू. हे 6 दरवाजे मेन आहेत.